त्या संख्येला 18ने गुणण्याऐवजी चुकून 28ने गुणले तर उत्तर मूळ गुणाकारापेक्षा 350ने जास्त आले, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला 18ने त्या संख्येला गुणायचे होते, पण चुकून काय झाले तर 28ने गुणले गेले, तर उत्तर हे 350ने जास्त आले. आपल्याला ती संख्या काढण्यासाठी या दोघांतील फरक काढून घ्यायचा आहे. दोघांतील फरक हा 10 येतो आणि हा जो 10 आला त्यानंतर या 10ने काय करायचं, जे उत्तर अधिक आले होते त्या अधिक उत्तराला म्हणजे 350ला भागून घ्यायचं आहे. 350 भागिले 10 बरोबर 00 कट झाला 35 मिळाले, म्हणजेच ती संख्या 35 येणार आहे. ही झाली शॉर्ट पद्धत. आपण जर याला विस्तारित पद्धतीने सोडवायचे ठरवले तर या पद्धतीने सोडवा. समजा 18ने गुणायचे होते, ती संख्या आपण x मानली. 18 गुणिले x यांचा गुणाकार 18x येतो. आता आपण चुकून 28ने गुणले म्हणजे 28 गुणिले x बरोबर 28x. आता 28xने गुणल्यानंतर मूळ उत्तरापेक्षा 350ने ती संख्या अधिक आली, म्हणजे 28x अधिक 350 बरोबर 18x अधिक 350 बरोबर 28x. आता 350 बरोबर 28x वजा 18 इकडे अधिक आहे तर इकडे वजा होतील. 18x बरोबर दोघातील फरक हा 10x आला. 350 भागिले इकडे xला 10 गुणिले आहेत, इकडे भागिले होतील. 00 कट होतो, म्हणजे ती संख्या आपल्याला 35 मिळते.